नमस्कार. आज आपण 7व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. विज्ञानासहित ज्ञानाचे वर्णन करीत भगवंतांनी येथपर्यंत प्रभावासहित आपले निराकार स्वरूप असलेले तत्व समजाविण्यासाठी त्याची व्यापकता, असंगता आणि निर्विकारता यांचे प्रतिपादन केले. आता आपल्या भूतभावन इत्यादी स्वरूपाचे स्पष्टीकरण करीत सृष्टी रचना, कर्माचे तत्व हे समजाविण्यासाठी पुढील पहिल्या 2 श्लोकांनी कल्पांच्या शेवटी सर्व भूतांचा प्रलय आणि कल्पांच्या प्रारंभी त्यांच्या उत्पत्तीचे प्रकार भगवंत सांगत आहेत. श्लोक 7. सर्वभूतानि कौन्तेय प्रकृत्यै यान्ति मामिकाम् कल्पक्षये पुनस्तानि कल्पादौ विसृजाम्यहम्. श्लोकाचा अर्थ: हे अर्जुना, कल्पाच्या शेवटी सर्व भूते माझ्या प्रकृतीत विलीन होतात आणि कल्पाच्या आरंभी त्यांना मी पुन्हा उत्पन्न करतो. ब्रह्मदेवाच्या एका दिवसाला कल्प असे म्हणतात आणि तितकीच मोठी त्याची रात्र असते. अशा प्रकारे अहोरात्रीच्या हिशोबाने जेव्हा ब्रह्मदेवाची 100 वर्षे पूर्ण होतात, तेव्हा ब्रह्मदेवाचे आयुष्य समाप्त होते. या कालाचा वाचक येथे कल्पक्षय हा शब्द आहे. तोच कल्पाचा अंत होय. यालाच महाप्रलयही म्हणतात. शरीर, इंद्रिये, मन, बुद्धी, सर्व भोग वस्तू आणि त्यांच्या निवासस्थानांसह चराचर प्राण्यांचे वाचक येथे सर्व भूतानी हे पद आहे. संपूर्ण जगाचे कारण मूल प्रकृती आहे. हिलाच 14व्या अध्यायातील 3ऱ्या व 4थ्या श्लोकांमध्ये महद्ब्रह्म असे म्हटले आहे. तसेच तिला अव्याकृत किंवा प्रधान असेही म्हणतात. तिचे वाचक येथे प्रकृतीम हे पद आहे. ही प्रकृती भगवंतांची शक्ती आहे. ही गोष्ट सांगण्यासाठी तिला मामिकाम हे विशेषण लावले आहे. कल्पांच्या अंती संपूर्ण शरीरे, इंद्रिये, मन, बुद्धी, भोगसामुग्री आणि लोकांसहित संपूर्ण प्राण्यांचा प्रकृतीमध्ये लय होणे म्हणजे त्यांच्या गुणकर्मांच्या संस्कार समुदाय रूपी कारण शरीरासह त्यांचे मूल प्रकृतीमध्ये विलीन होणे म्हणजे सर्व भूतांचे प्रकृतीला प्राप्त होणे होय. कल्पांचा अंत झाल्यावर म्हणजे ब्रह्मदेवाच्या 100 वर्षांच्या बरोबरचा काल पूर्ण झाल्यावर जेव्हा जीवांना कर्मांचे फल भोगण्यासाठी भगवंताला जगताचा विस्तार पुन्हा करण्याची इच्छा होते, त्या काळाचा वाचक कल्पादी हा शब्द आहे. याला महासर्गाचा आदी असेही म्हणतात. त्यावेळी भगवंत सर्व भूतांच्या उत्पत्तीसाठी आपल्या संकल्पाने हिरण्यगर्भ ब्रह्मदेवाला त्याच्या लोकासहित उत्पन्न करतात. हे करणे म्हणजेच ते सर्व भूतांची रचना करणे होय. अशा प्रकारे आज आपण 7व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेतला. पुढील भागात आपण 8व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेऊया. धन्यवाद.